नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे. आज आपण दुसरा व्हिडिओ पाहणार आहोत. अमेरिकेमधील सिस्टीमच्या कचरा व्यवस्थापनाची माहिती आपण बघितली. 3 प्रकारचे याच्यामध्ये हे असतात, कॅन्स असतात, ज्याच्यामध्ये वेस्ट म्हणजे ओला कचरा आहे, त्याच्यानंतर ड्राय म्हणजे वाळलेला कचरा असतो आणि प्लास्टिक बॉटल सारख्या ज्या रिसायकल करण्याच्या गोष्टी आहेत त्या असतात. मॅनेजमेंट करण्यासाठी एक मोठा ट्रक असतो. त्या ट्रकमध्ये एकच ड्रायव्हर असतो आणि तो प्रत्येक त्यांना दिलेल्या एरियामध्ये आठवड्यातनं एकदा ती व्यक्ती त्याच दिवशी सगळे ट्रक येत असतात. एक दिवस ठरलेला असतो आणि ते त्यावरती कचरा नेण्यासाठी आपल्या ट्रकमधूनच त्याचं मॅनेजमेंट केलं जातं. ट्रकला अशी सिस्टीम असते की ट्रक तो मनुष्य बटन दाबल्यानंतर एक युनिट बाहेर येतं आणि कचऱ्याचं जे काही युनिट आहे ते उचलून आपल्या ट्रकच्या याच्यामध्ये टाकून देतं. तर ही सिस्टीम कशी आहे याचा व्हिडिओ इथे दिलेला आहे. दुसरं असं की या ठिकाणी रोड क्रॉसिंग करण्याचा जे काय महत्त्वाचा इश्यू असतो, कारण कार्स इतके फास्ट असतात, 100-125च्या स्पीडच्या पेक्षा जास्त स्पीड प्रत्येक कारला असतं. तर लोकांना सुविधा व्हावी म्हणून रोड क्रॉस करण्यासाठी जर एखादी व्यक्ती आली सिग्नलला, त्या ठिकाणी सिग्नल कुठलाही चालू जरी असला तर साईडला खाली एक बटन असतं, लेफ्ट साईडला. ते बटनमध्ये लिहिलेलं असतं की कसा रोड क्रॉस करावा आणि त्या ठिकाणी रोड क्रॉस करताना काय दक्षता घ्यावी. आणि ते जे बटन आपण दाबलं की ऑटोमॅटिकली साधारण 30 सेकंदामध्ये त्या व्यक्तीसाठी रोड म्हणजे पूर्णपणे स्टॉप होतो, वाहतूक स्टॉप होते, सिग्नल रेड पडतो आणि त्या व्यक्तीला समोरच्या बाजूला व्हाईट सिग्नल दिलेला असं त्यांना जाता येतं. जर व्हाईट सिग्नल नसेल तर रेड हात असा थांबा असा हात असतो. तर ही सिस्टीम या ठिकाणी आहे आणि प्रायोरिटी वाहनापेक्षा चालणाऱ्या लोकांना दिली जाते, त्यामुळे त्यांना पटकन रोड क्रॉस करता येतो. दुसरं असं की स्कूलच्या एरियामध्ये जिथं स्कूलला कनेक्टेड असे रोड्स असतात, ज्या ठिकाणी सिग्नल सिस्टीम नसते, अशा ठिकाणी रोड क्रॉसिंग करण्यासाठी खास क्रॉसिंग गार्ड्स असतात नेमलेले सरकारी. आणि क्रॉसिंग गार्ड्स शाळा चालू व्हायच्या वेळेला आणि शाळा सुटायच्या वेळेला साधारण 15 मिनिटं येऊन त्या ठिकाणी ड्युटी हे करतात. क्रॉसिंग गार्डला बटन देण्यासाठी त्या ठिकाणी एक साईडला बटन असतं आणि त्या बटनला पुश केल्यानंतर वरच्या बाजूला ब्लिंकिंग होतं, म्हणजे लाईट चालू राहतात आणि तो क्रॉसिंग गार्ड हातामध्ये स्टॉपचा सिग्नल घेऊन रोड इकडून तिकडून क्रॉस करताना सोबत मुलांना, पेरेंट्सना घेऊन जात असतो. तर ही जी सिस्टीम आहे, खास सिस्टीम या अमेरिकेमध्ये आहे. मुलांची, नागरिकांची कशा पद्धतीनं इथं काळजी घेतली जाते हे आपल्याला या ठिकाणी दिसेल. तिसरं असं की या ठिकाणी पार्किंग जी काही स्लॉट्स असतात त्या गार्डनमध्ये असेल किंवा सोसायटीमध्ये असेल किंवा एखाद्या स्कूलच्या एरियामध्ये असेल, कॉलेजच्या एरियामध्ये असेल, ज्या ठिकाणी पार्किंग शेड्स असतात, हे पार्किंग शेड्स एक खास पद्धतीनं बनवले असतात. प्रत्येक पार्किंग शेडच्या वरच्या बाजूला सनरूफ असतं, म्हणजे सूर्याची उष्णता शोषून घेणारे युनिट्स असतात आणि संपूर्ण लाईटची मॅनेजमेंट त्या एरियामध्ये ते जे सनरूफ बसवलेले असतात, सोलार पॅनल बसवले असतात, याच्याद्वारे सगळे लाईटची व्यवस्थापन गार्डनमध्ये असू दे, स्कूलमध्ये असेल, सोसायटीमध्ये असेल, या ठिकाणीही सोलार एनर्जी वापरून लाईट तयार केले जातात. आणि त्याच्यासाठी युनिट असतं, ते वरच्या बाजूला युनिट असलेले फोटो पण दिलेले आहेत. त्याप्रमाणे गार्डनमध्ये संपूर्ण जे लाईट्स असतात हे सोलारवरती असतात. प्रत्येक पिलरला सोलारची सिस्टीम आहे. शिवाय अशा मोठ्या पार्किंग एरियामध्ये ज्यादा एनर्जी निर्माण करण्यासाठी सुविधा दिलेली असते. त्याच्यानंतर आपण बँकिंग सिस्टीम आपल्याला माहिती आहे की प्रत्येकजण आजकाल बँकेमध्ये न जाता ATMमध्ये जाऊन आपण ATMमधनं पैसे काढतो. अमेरिकेमध्ये इतकी सुविधा दिलेली असते की ज्या वेळेला एखादा म्हणजे फेअर असेल, यात्रेसारखं ठिकाण असेल आणि त्या ठिकाणी जर लोक एकत्र येत असतील तर तिथं लोकांची सुविधा व्हावी, गैरसोय होऊ नये म्हणून एक मुव्हेबल ATM तिथं आणून लावलेलं असतं. ते पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. स्कूलच्या ठिकाणी, गार्डनच्या ठिकाणी किंवा मोठे फेअर्स असतात त्या ठिकाणी, प्रोग्राम्स असतात त्या ठिकाणी असे बँकेमार्फत एक सुविधा दिली जाते, ज्याला लोकोमोटिव्ह ATM असं म्हटलं जातं. याच्यानंतर आपण बघूया की आपल्याकडे लायब्ररी म्हटलं की कॉलेजच्या आणि स्कूलच्या एरियातच असतात. पण अमेरिकेमध्ये लोकांना सुविधा निर्माण व्हावी आणि लोकांच्याकडे असणारी जी वाचलेली पुस्तकं आहेत ती रद्दीमध्ये न टाकता त्या पुस्तकांचा पुन्हा वापर नागरिकांना व्हावा म्हणून एक एरियाजमध्ये ओपन लायब्ररी ठेवली जाते. पब्लिक लायब्ररीसारखं एक कपाट असतं ज्याच्यावरती लायब्ररीचं स्लोगन लिहिलं असतं आणि तिथे म्हटलं असतं की तुम्ही पुस्तक घ्या, वाचा, परत आणून द्या. आपल्याकडे स्पेअरला पुस्तक असेल तर इथं आणून जमा करा. तर अशाच्या सूचना असतात आणि त्याला काय लॉक नसतं. नागरिक आपल्याला त्या ठिकाणी व्हिजिट करतात, त्यांना आवडेल असे पुस्तक असेल ते घेऊन जातात आणि वाचन करून ते पुन्हा आणून ठेवतात. त्यांच्याकडे जे काय मुलांची पण जे काही स्कूलचे बुक्स आहेत ते पण या पब्लिक लायब्ररीमध्ये ठेवली जाते आणि हे पब्लिक लायब्ररी स्कूलच्या एरियामध्ये असते.
गार्डनच्या एरियामध्ये असते, ज्या ठिकाणी लोकांचा जास्त समूह असतो. याच्यानंतर आपल्याकडे अशी सिस्टीम आहे की आपल्याकडे माणुसकीची भिंत आपल्याला माहिती आहे. अमेरिकेमध्ये ही कन्सेप्ट फार पूर्वीपासून आहे आणि याच्यात एक स्पेशल असं एका पार्टसारखं एक हे केलं जातं की ज्या ठिकाणी क्लोथ्स आणि शूज हे ज्यांच्याकडे एक्स्ट्रा आहेत त्यांनी याच्या एरियामध्ये आणून ठेवावेत, की जेणेकरून ज्यांना त्याची गरज आहे ते लोक हे घेऊन जातात. म्हणजे या ठिकाणी जास्तीत जास्त डिस्पोजल एकमेकांना गिव्ह अँड टेकच्या पॉलिसीच्या आधारे केलं जातं. गार्डनच्या एरियामध्ये असेल, स्कूलच्या एरियामध्ये असेल, पब्लिक लॅबोरेटरीज किंवा पब्लिक जे काही वॉशरूम्स आहेत अत्यंत चांगले असतात. या ठिकाणी सगळे पब्लिक वॉशरूम्स हे अत्यंत क्लीन असतात आणि त्या ठिकाणी प्रत्येकानं हात धुण्यासाठी वेगळे एक लिक्विड सोप दिलेला असतो, टिश्यू पेपर्स असतात. एरिया खूप स्वच्छ असतो. गार्डनमध्ये असेल, स्कूलच्या एरियामध्ये असेल किंवा कुठेही आपण जरी मोठ्या ह्याच्यात गेलो असेल, म्हणजे आम्ही लक टावरला गेलो होतो, त्या ठिकाणी सुद्धा खूप डोंगरावरती 10,000 फीटवरती जंगलातून रस्ता आहे, पण त्या ठिकाणी पार्किंग एरिया जो असतो किंवा रोड साईडला असे पार्क करण्यात थोडासा विश्रांतीचा एरिया असतो, त्या ठिकाणी असे वॉशरूम्स खूप सुंदर पद्धतीने केलेले असतात. त्याच्यानंतर स्कूलच्या एरियामध्ये हे झालं की आणि आपल्याकडे चावी हरवली की आपण काय करतो की रस्त्यावरच्या चावी तयार करणार असतो, तो ती चावी आपल्याला तयार करून घेण्यासाठी त्याला आपण घरी नेतो आणि तो लॉक ओपन करतो. या ठिकाणी अशी सुविधा असते की मॉलमध्येच एक चावीचं मशीन असतं चावी तयार करण्याचं आणि त्या मशीनमध्ये आपली चावी घालायची आणि ती चावी घातली की काढल्यानंतर त्या मशीनमध्ये ऑटोमॅटिक त्या प्रकारच्या चावी आतल्या बाजूला दिलेल्या असतात चाव्या सगळ्या, ते घेऊन त्याला पुन्हा तयार करून ती चावी तुम्हाला 1 पाहिजे, 2 पाहिजे, 3 पाहिजे त्याप्रमाणे टाकून त्याचं पेमेंट करून आपल्याला चावी इन्स्टंट आपल्याला मिळतात. 5-1 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ही सुविधा प्रत्येक मॉलमध्ये, प्रत्येक मोठ्या-मोठ्या शॉप्समध्ये केलेली असते. तेही आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. याचबाबत आपण पुढचा व्हिडिओ आपण घेऊ, ज्याच्यामध्ये याच्यापेक्षा वेगळ्या काही सिस्टीम असतील, त्या मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करेन, दाखवण्याचा प्रयत्न करेन. खूप खूप धन्यवाद. पुढच्या व्हिडिओत आपण